मान्यता 2025-26 संच मान्यतेबाबत एक नवीन परिपत्रक महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेलं नवीन परिपत्रक दिनांक 24 मार्च 2026 ला म्हणजे काल निर्गमित झालेले परिपत्रक आहे। त्याचा विषय असा आहे बघा, संच मान्यतेबाबत। आता हे जे शासन परिपत्रक आहे, या शासन परिपत्रकाचा सोपा अर्थ या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे, ते पाहूया या ठिकाणी आपण। आता जो आपण शासन परिपत्रक पाहिला, तर संच मान्यता 2025-26 दिनांक 24 मार्च 2026 ला जो शासन परिपत्रक निघाला, या पत्राचा सोपा अर्थ असा आहे की महाराष्ट्र शासनाने सन 2025-26 संच मान्यतेबाबत शिक्षकांच्या पदांच्या मंजुरीसाठी काही नवीन नियम आणि सवलती जाहीर केल्या आहेत। हे पत्र प्रामुख्याने इयत्ता 9वी ते 10वीच्या वर्गासाठी शिक्षक मंजुरीबाबत आहेत। या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। एक, शिक्षक मंजुरीचे नवीन निकष सन 2025-26 साठी ज्या शाळांमध्ये 9वी आणि 10वीच्या वर्गासाठी विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे शिक्षक पदे मंजूर होत नव्हती, म्हणजे शून्य पदे दिसत होती, अशा शाळांसाठी अंतरांच्या निकषावर आधारित काही सवलती दिल्या आहेत। म्हणजे 0 ते 3 किलोमीटर अंतर जर शाळा 3 किलोमीटरच्या परिसरात असेल तर शासन निर्णयातील 15 मार्च 2024 च्या नियमित तरतुदीनुसार कार्यवाही होईल। आणि जर 3 ते 5 किलोमीटर अंतर असेल, जर शाळा 3 ते 5 किलोमीटरच्या परिसरात असेल आणि तिथे 9वी आणि 10वीची विद्यार्थी संख्या 40 असेल तर अशा शाळांना 3 शिक्षक मंजूर केले जातील। 3 शिक्षक मंजूर केले जातील। 5 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असेल, जर शाळा 5 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असेल आणि तिथे 9वी व 10वीची एकत्रित विद्यार्थी संख्या जर 30 असेल तर अशा शाळांना सुद्धा 3 शिक्षक मंजूर केले जातील। ही सवलत तात्पुरती आहे। बघा, ही सवलत तात्पुरती आहे। पत्रात स्पष्ट केले आहे की ही सवलत फक्त शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी लागू असेल। विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ही सवलत केवळ एका वर्षासाठी दिली जात आहे। अतिरिक्त शिक्षकाचे संयोजन हे नियम प्रामुख्याने अतिरिक्त म्हणजे सरप्लस ठरलेल्या शिक्षकांच्या संयोजनासाठीच आहेत। याचा अर्थ असा की या सवलतीमुळे निर्माण होणाऱ्या जागांवर नवीन भरती करता येणार नाही। केवळ सध्या कार्यरत असलेल्या किंवा अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांनाच या जागांवर सामावून घेतले जातील। थोडक्यात निष्कर्ष असा, ज्या माध्यमिक शाळांमध्ये पटसंख्या कमी असल्याने पदे रद्द होणार होती, त्या शाळांना अंतराचा विचार करून 30 किंवा 40 पटसंख्या असल्यास 3 शिक्षक टिकून ठेवण्याची संधी शासनाने दिली आहे। यामुळे ग्रामीण किंवा दुर्गम भागातील शिक्षकांची पदे वाचण्यास मदत होईल। अशा प्रकारचा हा जी निर्गमित झालेला आहे। हे फक्त 2026-27 साठीच आणि वर्ग 9 10वी साठीच आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।